एक वाटी पोहापासून इतकं मस्त थालीपीठ बनवलंय ना, तर तुम्ही बनवतच बसाल. चला तर मी तुम्हाला याचे साहित्य दाखवते. तर सर्वात आधी मी एक वाटी पोहा घेतले आणि मस्त स्वच्छ धुते. हे बघा, आता मी स्वच्छ पाणी धुतलं. आता मी 10 मिनिटं असंच ठेवते. थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे 10 मिनिटं. हे बघा 10 मिनिटं झाली. पोहे कसे झालेत बघा. आता मी एका प्लेटमध्ये काढते सगळे पोहे. हे बघा, हे पोहे चांगले मळून घ्यायचे. आपण ह्याचा डो करणार आहोत. हे बघा कसा डो झालाय. हे बघा, जे 10 मिनिटं मी भिजत ठेवले होते पोहे, त्याच्यानेच मी चांगलं डो बनवून घेतलं. ह्यात आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. आता ह्यात बारीक चिरलेला कांदा घालते, अर्ध वाटी बेसन, अर्ध पेला तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद, ओवा, बारीक चिरलेली मिरची. आता घालायचं चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालायची भरभरून, चांगली चव येईल जेवढी जास्त कोथिंबीर घालते. सफेद तीळ घातल्यात. आता थोडं पाणी घालायचं. एक ग्लास पाणी आहे. थोडं थोडं कोण घालते, बघू किती लागतं ते. 1 चमचा मसाला, परत थोडं पाणी घालते. ह्याचं चांगलं डो बनवून घेते. हे बघा, मी 1 ग्लास पाणी घेते तर अर्धा ग्लास झालं. बघा एवढं लागतं पाणी. आता याला तेल लावायचं. याला हे जरा चिकट चिकट झालं म्हणून तेल लावते आणि त्याला स्मूथ करते. हे बघा, डो रेडी झाला तर मी भाजायला घेते. पेपर फॉईल घेतले. तुम्ही पिशवी, प्लॅस्टिक पिशवी घेऊ शकता, असं काही नाही. हे बघा, असं तेल लावायचं आणि सगळीकडे स्प्रेड करायचं. हे बघा, हे डो घ्यायचा थोडासा. एका साईडला मी तवा तापायला ठेवलाय. हे बघा, पेपर फॉईलवर ठेवले. थापायचं आणि एकदम आहे ना हलकं, एकदम जोरात नाही थापायचं, हळूहळू वरच्या थापायचं. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम उत्तम आहे. पोट भरेल ह्याच्याने तुमचं. आणि साईडला कसं करायचं, साईडला जाड वाटतं ते पातळ करायचं, मग चांगले भाजले जातील. म्हणून होतं होल करायचं. आता हे तव्यावर तेल घालायचं. तेल घातले थोडं. हे बघा, ब्रशने असं स्प्रेड करते. गॅस स्लो केला आणि आता हे घालते. हे बघा, मीडियम फ्लेमवर ठेवायचं. हे बघा, आता दुसरं पण करून दाखवते. असं तेल लावायचं. हे बघा, असं ते आज घालायचं आणि थापायचं. ते जी जाड साईड आहे ती नरम करायची. साईडून तेल घालते, टर्न करते. आता परत तेल घालायचं, झाकून ठेवते 2 मिनिटासाठी. हे बघा, आता उघडते. तर टर्न करते. हे बघा, मस्त झाले, क्रिस्पी झाले. आता मी हे काढते. हे पण असं ब्रशने सगळीकडे स्प्रेड करायचं तेल. हे तर बाकीची पण मी असेच भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. ते बघा, मस्त खुशखुशीत झाली, एकदम क्रिस्पी झाली ही थालीपीठ पोह्याची. एकदा करून बघा नाश्त्यासाठी, तुम्हाला नक्की आवडेल आणि पोट भरेल तुमचं. लहान मुलं सगळे खातील. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.